नाशिक शहरात महापालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून आता अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। आपण सध्या द्वारका सर्कल परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी असलेलं अतिक्रमण जे आहे ते आता महापालिकेकडून हटवलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर काल मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरामध्ये पाहणी केली होती आणि त्यानंतर महापालिका आणि पोलिसांना या अतिक्रमणासंदर्भात धारेवरती धरलं होतं। पोलिसांनी मनपाला काल मंत्री छगन भुजबळ यांनी सूचना केल्यानंतर आता महापालिकेकडून या ठिकाणी अतिक्रमण मोहीम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरामध्ये अशा पद्धतीने अतिक्रमण जे होतं ते आपल्याला पाहायला मिळत होतं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न ऐरणीवरती आला होता। खरं तर या संपूर्ण अतिक्रमणाचा सर्वसामान्य नागरिकांना आणि या परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता आणि त्यानंतर आता या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून एकंदरीतच जर बघितलं तर कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। सकाळपासून या ठिकाणी या मोहिमेला सुरुवात झालेली आहे। महापालिका आणि पोलीस यांच्या माध्यमातून संयुक्तरित्या ही कारवाई जी आहे या ठिकाणी केली जात आहे। खरं तर या द्वारका परिसराला नाशिक शहराचा नाग जे आहे त्या म्हणून याच्याकडे बघितलं जात असतं। त्यामुळे कुठेतरी नाशिककरांचा जो श्वास होता या ट्रॅफिक मुळे कोंडला गेला होता। आता ही ट्रॅफिक कोंडी जी आहे ती महापालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून एकंदरीतच कोंडी फोडली जात असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगानं या परिसरातील जे अतिक्रमण आहे ते देखील हटवण्याचं काम आता हाती घेण्यात आलंय। कॅमेरा पर्सन कुशाल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।